औरंगाबाद इथे वाळीत प्रकरण उघडकीला आलेलं आहे। एका दाम्पत्याबरोबर संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या दाम्पत्यानं प्रेमविवाह केल्यानं त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलेलं आहे। एकाच गोत्रात असल्यानं प्रेमविवाह चुकीचा असल्यानं कंजारभाट जात पंचायतीनं त्यांना वाळीत टाकले। जात पंचायतीला दंडाच्या रूपामध्ये या दाम्पत्यांना आतापर्यंत 1,70,000 रुपये देऊ केलेले आहेत, तरीही बहिष्कार मागे घेण्यात आलेला नाहीये। अखेर या दाम्पत्यांना सिडको MIDC ठाण्याचं दाट उठवलेलं आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यावर आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, सांगाल एकदा काय नेमकं सविस्तर हे सगळं प्रकरण आहे? अनुपमा, जात पंचायती बंद व्हाव्यात म्हणून सर्व स्तरातून दबाव येत असतो, मात्र तरीही जात पंचायती बंद होत नाही आणि अशा प्रकारे अन्याय केला जातो असं हे जळजळीत उदाहरण औरंगाबादमध्ये समोर आलंय। प्रेमविवाह केला, मात्र एकाच गोत्रातले आहेत आणि एकाच गोत्रातला मुलगा आणि मुलगी लग्न करू शकत नाही, यामुळे समाज बदनाम होतो, समाजाचे संस्कार मिटतात असा काहीसा हास्यास्पद विचित्र दावा करत या जात पंचायतीनं या दोन्ही कुटुंबांना वाळीत टाकलंय। खरं तर त्यांच्याकडून वेळोवेळी 1,70,000 रुपयापर्यंतचा दंड वसूल करण्यात आला। त्यात त्यांना शुद्धीकरण करून देण्यात येईल आणि तुम्हाला पुन्हा जातीत घेण्यात येईल असंही सांगण्यात आलं। मात्र जात पंचायतींचा पैशांचा हव्यास मोठा होता आणि कुठंतरी आपल्या जातीचे जे घाणेरडे कायदे आपण म्हणू शकतो त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न म्हणून या कुटुंबाला आता या नरक यातना भोगाव्या लागतात। अतिशय दुर्दैवी अशी या कुटुंबाची अवस्था अनुपमा झालेली आहे। त्यांना जातीतल्या कुठल्याही लग्नात, कुठल्याही कार्यक्रमात सुद्धा येऊ दिल्या जात नाही। इतकंच काय तर पीडित महिलेच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर समाजाच्या स्मशानभूमीत सुद्धा या लोकांना येऊ दिलं नव्हतं। इथपर्यंत ही जात पंचायत क्रूर झाली आहे। या सगळ्याला कंटाळून आता या कुटुंबानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस या आरोपींचा आता शोध घेत आहे आणि लवकरच त्यांना अटक सुद्धा करण्यात येणार आहे। अगदी विशाल, हे सगळे प्रकार बंद होत नाहीत तोपर्यंत आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र हे म्हणू शकत नाही। धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।